प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की ही मिहिका जी आहे तिला मुक्ताने गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणलंय। ती म्हणत असते, ताई तू आणून कुठे आणलंस मला, इथे का आणलंयस ग, आधीच माझं मन लागत नाहीये। त्यावरती मुक्ता म्हणते, अगं बाळा, मी तुला मुद्दामच इथे आणलंय, तुझ्या ज्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्या सगळ्या आपल्या बाप्पाला सांग, तो विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे, म्हणूनच तर त्याचे एवढे मोठे मोठे कान आहेत ना। तो आपल्या सगळ्यांच्या अडचणी ऐकून घेतो आणि त्यावर नक्की सोल्युशन सांगतो, सगळ्या अडचणी पोटात घेतो, म्हणून तर त्याचे एवढे मोठं पोट आहे। तुला माहिती आहे मिहिका, जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम बाप्पाला सांगतो ना, तेव्हा ऑलरेडी त्याने त्याचे सोल्युशन शोधलेले असतात, वरती तो तेच काम करत असतो आणि आपण मात्र आपले सगळे दुःख त्रास त्याला सतत सांगत असतो, म्हणूनच तर तो विसर्जनाच्या दिवशी पटकन बुडून जातो। खरंच प्रेक्षकांनो, किती छान संकल्पना स्पष्ट केली आहे नाही मुक्ताने, ऐकायला खूप सुंदर वाटलं। आता मिहिकाने तिच्या अडचणी बाप्पाला सांगितल्यात आणि मग सांगते कशी ही मुक्ताला, ताई मी सगळं सांगितलंय बरं का बाप्पाला, आणि मला त्याने सांगितलंय की मावशीवर रागावू नकोस, तिला समजून घ्यायला थोडासा वेळ दे, आणि मी ठरवलंय की आता मी कुठेच जाणार नाहीये आणि मावशीलाच कन्व्हिन्स करणार आहे आणि मिहिरला आणि तिला भेटवून देणार आहे, म्हणजे ती कन्व्हिन्स झाली की आई कन्व्हिन्स होईल। आणि ही मिहिका मुक्ताला घट्ट मिठी मारते। इकडे इंद्राताई टेन्शनमध्ये असतात की सागर अजून का आला नसेल, तेवढ्यात सागरची एंट्री दाखवली आहे आणि मुक्ता, असे दोघेही छान दाखवलेत एकमेकांच्या आजूबाजूला, म्हणजे फ्लॅश केलेत। तर आता सई मुक्ताला बघते आणि ती खूप खुश होतीये। ती सागरला म्हणत असते, तू इकडे लक्ष दे ना, मोबाईलमध्ये बघू नकोस रे बाबा, पण सागर मात्र सतत मोबाईलमध्येच असतो। आता अचानक सईचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि ती खूप खुश होते। दोघीही एकमेकींना खुणवत आहेत की तू खूप छान दिसतीयेस, आणि सई पण म्हणत असते तूही छान दिसतीये। तर सागर या दोघींनाही नोटीस करतोय की दोघी एकमेकींकडे बघून खाणाखुणा करतायत म्हणून। मुक्ता सागरसाठी प्रार्थना मागते की देवा, त्याच्या मुलीशी चांगलं वागायची बोलायची बुद्धी दे या नापास बाबाला। आणि प्रेक्षकांनो, तेवढ्या तिथे अनाऊन्स होते की आज आपल्या कॉलनीमध्ये महाआरती आहे, तर या महाआरतीचा मान ज्याला कोणाला मिळणार आहे त्याचं चिठ्ठीतून नाव अनाऊन्स केलं जाईल। प्रत्येकाने चिठ्ठ्या टाकायच्या आहे आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल त्याने आरती करायची आहे। तर आता इंद्राताईंना असं वाटते त्यांची होणारी सून, म्हणजे ते बघायला मुलगी आणली आहे ना त्यांनी सागरला, त्या मुलीच्या आणि सागरच्या हातून आरती व्हावी, म्हणून त्या आता त्या मुलीला म्हणतात की बघ तुझ्या हातानेच आरती होईल आणि सागरच्या। पण सईच्या मनात असतं की मुक्ता आंटीच्या आणि तिच्या बाबाच्या हाताने आरती व्हावी। आता दोघी आजी नातींचं वेगवेगळे विचार आहेत असं दाखवलंय, पण छान दाखवलंय त्यांनी। तर इंद्राताईंनी त्या मुलीच्या आणि सागरच्या नावे चिठ्ठी टाकली आणि काहीतरी खूण केली आहे त्यावर, आणि सईने मुक्ता आणि सागरच्या नावे चिठ्ठी टाकली आहे। आता ह्या इंद्राताईंनी त्यांच्या मुलीला आवाज दिलाय, ए कोमल, हे बघ मी खुणा केल्यात, ह्याच चिठ्ठ्या टाक त्याच्यात, आणि बरोबर तीच काढायला सांग जे कोणी काढेल त्यांना। आता ही कोमल म्हणते, ए मम्मी तुला कळतं का ग, तुझा काय बोलते कधी कधी, मला तर काहीच कळत नाही। सईने सागर आणि मुक्ताच्या नावाची चिठ्ठी त्यामध्ये टाकली आहे। आता इंद्राताई प्रार्थना करतात की देवा, माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातनंच आरती होऊ दे, मी तुला सोन्याचा मोदक चढवेल। आणि सईने प्रार्थना केली आहे की बाप्पा, मी तुला माझ्या फ्रेंडने दिलेली नवीन पेन्सिल देईल, पण तू मुक्ता आंटी आणि माझ्या बाबाच्या हातानेच प्रार्थना होऊ दे। छान दाखवलंय आजी नातीचं कॉम्बिनेशन। तर आता हे अनाऊन्स करतात की इथे कोणीतरी छोटी मुलगी या आणि ही चिठ्ठी उचला। इंद्राताई म्हणतात मी उचलते, तेव्हा सगळेजण हसायला लागतात त्यांना। ते दादा म्हणतात, अहो इंद्राताई, छोटी मुलगी म्हटलं मी, हां पण तुमच्या घरातली, हां सई तू ये बरं। आता सई खूप खुश झाली आहे, तिला चिठ्ठी उचलायची आहे म्हणून। इंद्राताई सईला आवाज देतात आणि म्हणतात, सई बाळा, म्हणजे हळूच सांगतात तिच्या कानात की मी सांगितली आहे, म्हणजे मी खूण केली आहे तीच चिठ्ठी उचल बरं का। पण सई मात्र तिच्या मनानेच एक चिठ्ठी उचलते। आता त्यामध्ये पहिलं नाव येतं सागर कोळी यांचं, आणि ते अनाऊन्स करतात, इंद्राताई तुमच्या घरातलंच नाव आलं आहे बरं का। सागर जरा वैतागलेल्या मुद्रेत दिसतोय। असो, आता दुसरी चिठ्ठी काढायला सांगितली आहे सईला, तर सईने चिठ्ठी काढली आहे आणि ते दुसरं नाव असतं मुक्ता। मुक्ताचं नाव आहे मुक्ता 101 असं म्हणतात ते। तर मुक्ताचं नाव ऐकल्यावरती इंद्राताईंचा जरा चेहरा पडलाय, पण मुक्ताला हे सरप्रायझिंग आहे। ती म्हणते, काय माझं नाव, अरे मी तर नव्हतं लिहिलं चिठ्ठीमध्ये माझं नाव। इंद्राताई मुक्ताकडे जरा रागानेच बघताय। आता मुक्ता तिथे त्यांच्याकडे जाते समोर आणि म्हणते, हे बघा काहीतरी गैरसमज झालाय, म्हणजे मी माझं नाव लिहिलेलंच नाहीये, कोणी लिहिलंय माझं नाव, म्हणजे मी बाप्पा शपथ सांगते हां, मी माझं नाव लिहिलंच नाहीये। आणि ती चिठ्ठी बघते मुक्ता, तर त्यावरती मुक्ता आंटी लिहिलेलं असतं।
ते दादा म्हणतात, ताई मला माहिती आहे तुम्ही तुमचं नाव लिहिलं नाही आहे, कोणीतरी छोट्या मुलाने लिहिलं आहे, मुक्ता आंटी असं लिहिलं आहे, पण ठीक आहे, लहान मुलाची रिक्वेस्ट आहे, करा की आरती. आता सईच्या लक्षात येते की मुक्ताला कळलं आहे की हे नाव तिने लिहिलं आहे म्हणून. मुक्ता आता सईकडे बघते आणि तिच्याकडे अशा पद्धतीने बघते आहे, तेव्हा सई हसायला लागते. मुक्ता तिला खुणवते, फटका देऊ का, असं गंमत दाखवली आहे दोघींची. तर आता मिहिकाला नवल वाटतंय सई आणि मुक्ताच्या ह्या खाणाखुणांचं. तर आता हे अनाऊन्स करतात, तर चला मिस्टर सागर कोळी आणि मुक्ताताई तुम्ही आरती करून घ्या. पण इंद्राताईंना मात्र हे अजिबात पटलेलं नाही आहे. त्यांचा चेहरा जरा रागाने हे झाला आहे, पण ठीक आहे, त्यांनी एक्सेप्ट करून टाकले ते पटकन. आणि आता मुक्ता आणि सागरच्या हाताने आरती झाली आहे. आरती करताना सई खूप खुश असते आणि आरती झालेली पण आहे. तर म्हणजे मी तुम्हाला फास्ट सांगते प्रेक्षकांनो. तर आता आरती झाल्यावर सागर सईला आरती देतो आणि सईला म्हणतो, जा बेटा आजीजवळ उभी राहा. सईला मुक्ताजवळ उभं राहायचं असतं, पण मुक्ता पण तिला खुणवते, जा बेटा आजीकडे. तर आता सागर मुक्ताला टोमणा मारतो, खरं तर बाप्पाची आरती करायची होती म्हणून, नाहीतर मला तुमच्यासोबत असं उभं राहण्यातही अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि काही शेअर करण्यात सुद्धा. तेव्हा मुक्ता म्हणते, काही हरकत नाही आहे, पण बाप्पाचा प्रसाद मात्र नक्की घ्या हं. काय आहे ना, तुमच्या मनामध्ये जगाबद्दल जो काही कडवटपणा आहे ना, तो जरा कमी होईल. पण तुमच्या मुलीच्या आनंदासाठी चांगलं वागायला आणि बोलायला तेवढं मात्र विसरू नका हं. बाकी तुम्ही आधी जे काही बोललात ना, त्या बाबतीत मी नक्कीच काळजी घेईल. मुक्ता छान बोलते हां प्रेक्षकांनो. सागर नुसता तिच्याकडे बघतच राहतो आणि आता त्याला फोन आलाय म्हणून निघून जातो. तर माधवीताई आल्या तिथे मोदक घेऊन आणि म्हणताय, अरे देवा मला उशीरच झाला वाटतं यायला. तेवढ्यात मुक्ताचे बाबाई तिला विचारून घेतात की तुझ्या हाताने आरती झाली का गं. माधवीताई म्हणतात, मी ना मिहिकासाठी आणलेत 21 मोदक. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं मी करून ठेवले होते की. तेव्हा ह्या माधवीताई म्हणतात, अगं हो गं बाई, पण मी तिच्यासाठी कबूल केले होते की तिचं सगळं सुरळीत मार्गी लागू दे म्हणून. आता मिहिका ते सगळं ऐकते आणि ती पण खूप इमोशनल होते आणि पटकन तिच्या मावशीला बिलगते आणि म्हणते, मावशी मी पण ऐकलं आहे बरं का आणि मी कुठेच जाणार नाही आहे. तेव्हा माधवीताई म्हणतात, हं सांग हिला मुक्ता, कुठे जायची गरज नाही आहे. तेव्हा मिहिका म्हणते, मावशी मी कुठेच जाणार नाही आहे आणि तू परवानगी दिल्याशिवाय मिहिरला भेटणार पण नाही आहे. मी ठरवलं आहे आता, माझं प्रेम मिळाल्याशिवाय मी कुठंच जायचं नाही आहे आणि जोपर्यंत तू परवानगी देत नाही तोपर्यंत मिहिरला भेटायचं पण नाही. माधवीताई लगेच खुश होतात. इकडे ही इंद्राताईंची म्हणजे होणारी कोणी सून आहे ती मुलगी म्हणते की, काय हो तुम्ही तर म्हणालात की तो भेटेल तुला आज सागर, पण तो तर माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं त्याने आणि निघून गेला. इंद्राताई म्हणतात, अगं बाई तो बिझी असतो ना, पण तू काळजी करू नकोस. माझा सागऱ्या किती बिझी असला ना तरी तो रात्री घरी जेवायलाच येतो. रात्री आपण बोलूयात हां त्याच्याशी. आता इकडे मिहिकाने तिच्या मावशीच्या तोंडामध्ये मोदक घातलाय आणि माधवीताईंनी पण मिहिकाच्या म्हणजे दोघी मावशी भाचीचे गैरसमज दूर झालेत आणि यामुळे मुक्ताला आणि तिच्या बाबालाही खूप छान वाटलंय. शेवटी रक्ताची नाती असतात ती अशी तुटत नाहीत ना. तर पुढे त्यांनी दाखवलंय की सई सागरच्या मागे मागे पळत असते की, बाबा थांब न रे, आपण बाजूच्या बिल्डिंगमध्ये जाऊया ना, डेकोरेशन खूप छान केलंय त्यांनी गणपतीचं. पण सागर मात्र खूप रूडली बोलत असतो तिच्याशी, सई मला जायचंय का कामाला, तू अशी अडवू नकोस मला प्लीज. आणि तो काहीही न बोलता निघून जातोय. सई रडतच असते आणि मुक्ता तिच्या घरातनं हे सगळं बघत असते. सईचा चेहरा एकदम बारीक होतोय. तो सागर गेल्यानंतर म्हणजे तिचा बाबा गेल्यावर. सागर गेल्यानंतर मुक्ता पटकन धावून येते सईजवळ आणि म्हणते, काय झालं पिल्लूला, सांग बरं बाळा. आणि तिला आपुलकीने जवळ घेते. तर पुढे आपण बघतोय की सागर एका इव्हेंटमध्ये गेलाय आणि तो सगळ्यांना शेक हँड करत असतो. म्हणजे सगळेजण येऊन सागरशी आपुलकीने बोलत असतात. तेवढ्यात कोणीतरी एक माणूस आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतोय आणि सागर त्याच्याकडे रागाने बघतोय. तो व्यक्ती त्याला म्हणतो, काय रे सागर, विसरलास का मला. तेव्हा सागर त्याला सडेतोड उत्तर देतो, तुम्हाला कसं विसरेल मी. हा सागर कोळी, त्याचे हितचिंतक आणि त्याचे पाय खेचणारे लोक कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला ओळखणार नाही असं शक्यच नाहीये आणि तुम्ही तर दोन्हीही आहात. त्यात एक तिसराच व्यक्ती या दोघांच्या मध्ये येतो आणि म्हणतो, लेडीज अँड जेंटलमेन प्लीज मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. आणि सागरला इंट्रोडक्शन करून देतो की आजच्या बिझनेस जमान्यातलं सगळ्यात फेमस नाव म्हणजे सागर कोळी. तेवढ्यात हा जो माणूस आहे तिथे जो सागरच्या खांद्यावर हात ठेवतोय तो म्हणतोय की, काय आहे ना, शिष्य कधीच गुरुला मात देऊ शकत नाही, शेवटी सागर माझा शिष्यच आहे. तेव्हा हा माणूस म्हणतो, काय सांगताय तुम्ही, आम्हाला हे माहिती नव्हतं. तेव्हा हा माणूस म्हणतो की, हो मीच तर त्याला हे सगळं शिकवलंय छक्के पंजे, तो माझ्याच हाताखाली ट्रेन झालाय, मी त्याचा बॉस होतो ना.
काय सागर विसरलंस का, वन्स अ बॉस ऑलवेज बॉस, नाही का? तेव्हा सागर अतिशय रागाने त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, हो अगदी बरोबर बोललात तुम्ही, आणि मी बऱ्याच गोष्टी विसरलेलो नाही आहेत, असं सागर काहीतरी त्याला म्हणतोय. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि पुढे आपण बघतोय की हा त्याचा बॉस आहे, कोणी अधिकारी नाव आहे त्याचं. तर आता तो म्हणतोय की काय रे विसरलास का, मी बऱ्याच चांगल्या गोष्टीसुद्धा तुझ्याकडनं घेतल्यात, आणि त्याची वाईफ म्हणजे त्याच्या वाईफचं म्हणजे एक्स वाईफचं आणि ह्या माणसाचं अफेअर आहे असं काहीतरी दिसतंय तरी प्रेक्षकांना. आता उद्या बघूयात आपण नेमकं काय दाखवलंय त्यांनी. तर असा होता आजचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि प्रेक्षकांनो प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.